महादेवी ही कोल्हापूर येथील नांदणी गावातल्या जैन मठातील हत्ती 33 वर्षे तेथे राहत होती. पेटा इंडियाद्वारे तिला मानसिक आणि शारीरिक त्रास होत आहे म्हणून कोर्टात खटला दाखल केला गेला. बॉम्बे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांनी तिला अंबानी कुटुंबाच्या खाजगी मालकीच्या वनतारा या पुनर्वसन केंद्रात हलवण्याचे आदेश दिले. या सर्व घडामोडीनंतर सगळेच लोक पेटावर खुश आहेत असं नाही. काही लोक म्हणतात पेटा ही संस्था धर्मात ढवळाढवळ करते. काहींना वाटतं ते पशुहक्क हे कारण सांगून लोकांच्या भावना दुखावतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पेटा या संस्थेचं नाव यादी ऐकलंय का? जर नसेल तर मग हा व्हिडिओ नक्की बघा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत ही संस्था नक्की काय करते, कुठून आली आणि ती चर्चेत का असते. पेटा म्हणजे पीपल फॉर इथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स. ही संस्था 1980 साली अमेरिकेत स्थापन झाली. याचं मुख्य उद्दिष्ट आहे प्रत्येक प्राण्याला वेदनारहित जगण्याचा हक्क मिळावा. मग तो पाळीव प्राणी असो, प्रयोगशाळेतील प्राणी असो किंवा हत्ती, सिंह यांसारखे वन्य प्राणी. पेटा इंडिया ही 2000 साली सुरू झाली. ती विविध प्रकारे काम करते, जसं की प्राण्यांवरील हिंसाचार रोखणे, सर्कशीत, मंदिरे, लग्नांमध्ये होणाऱ्या हत्तींचा छळ थांबवणे, मांसाहार कमी करायला लोकांना प्रोत्साहन देणे, प्राण्यांवरील प्रयोग थांबवण्यासाठी कंपन्यांवर दबाव टाकणे, कायदेशीर लढाई लढणे, जसं की महादेवी हत्ती प्रकरण. पेटासारख्या संस्था आपल्याला एक गोष्ट शिकवतात: प्रत्येक प्राण्याला आपल्यासारख्याच भावना असतात, पण त्यांची कार्यपद्धत, त्यांचा आवाज सगळ्यांना पटेलच असं नाही. म्हणून गरज आहे माहितीपूर्ण चर्चेची आणि समजूतदारपणाची. पेटा ही एक प्रभावी पण वादग्रस्त संस्था आहे. ती प्राण्यांच्या हक्कासाठी लढते, पण लोकांच्या श्रद्धा, परंपरा यांच्यावरती थेट प्रभाव टाकते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? महादेवी हत्ती आपल्या गावी पुन्हा परतेल का? कमेंट करून नक्की कळवा.